सेतू अभ्यास दिवस 19वा इयत्ता 6वी गणित उपघटक भागाकाराची क्रिया समजून घेणे. इयत्ता 6वी दिवस 19वा. क्षेत्राचे नाव आहे संख्येवरील क्रिया. घटक आहे भागाकार आणि उपघटक आहे भागाकाराची क्रिया समजून घेणे. आतापर्यंत आपण भागाकारासंबंधी काही बाबी शिकलो आहोत, जसं की भागाकार म्हणजे दिलेल्या संख्येची समान वाटणी करणं किंवा दिलेल्या संख्येतून एखादी संख्या पुन्हा पुन्हा वजा करणे. शिवाय एका गुणाकारावरून आपल्याला दोन भागाकार मिळतात, जसे की 7 गुणिले 8 बरोबर 56. यावरून 56 भागिले 7 बरोबर 8 उत्तर येते आणि 56 भागिले 8 केले तर 7 उत्तर येते. हे दोन भागाकार मिळतात. या ठिकाणी भागाकाराची काही उदाहरणे सोडून दिलेली आहे, ती आपल्याला समजून घ्यायची आहे. ही उदाहरणे अभ्यासू. उदाहरण क्रमांक 1, 5109 भागिले 27. या ठिकाणी 27चा पाढा तयार करून घेतला आहे. 27 एक 27 पासून तर 27 9 243 पर्यंत. पाढा तयार केल्यानंतर भागाकार करणं आपल्याला अगदी सोपं होतं. आधीच्या दोन संख्या घ्या. 51, 27 एक 27. 51 मधून 27 गेल्यानंतर उरले 24. मग हा शून्य आपण घेतला खाली, इथे झाले 240. आता या पाढ्यामध्ये पाहिलं की 240 पेक्षा छोटी संख्या कोणती आहे, तर ती आहे 216. म्हणून 27 8 216चा भाग दिला. 240 मधून 216 वजा केल्यानंतर उरले 24 आणि हा 9 आपण इथे खाली घेतला, 249 झाले. त्यानंतर पाढ्यात पाहिल्यानंतर लक्षात आलं की 27 9 243. मग 9चा भाग दिल्यानंतर इथे 243 249 मधून वजा केले आणि उरले 6. या उदाहरणामध्ये भागाकार आलेला आहे 189 आणि बाकी उरलेली आहे 6. उदाहरण क्रमांक 2, 49,785 भागिले 42. या ठिकाणी सुद्धा 42चा पाढा तयार करून दिलेला आहे. 49 मधून 42च जातील, म्हणून 42 एक 42. उरले इथे 7 आणि हा 7 इथे खाली घेतला, झाले 77. पुन्हा 42 एक 42चाच भाग गेला, कारण 42 दुणे 84 होतात. 77 पेक्षा मोठी संख्या आहे म्हणून 1चा भाग दिला. त्यानंतर उरले 35 आणि हा 8 खाली घेतला, झाले 358. मग पाढ्यामध्ये पाहिलं तर लक्षात आलं की 42 8 336 होतात, जे 358 पेक्षा लहान संख्या आहे. आणि 8चा भाग दिल्यानंतर 358 मधून 336 वजा केले, उरले 22 आणि हा 5 इथे खाली घेतलाय, 225 झाले. त्यानंतर 42 5 210चा भाग दिला, वर 5चा भाग दिला आणि खाली लिहिले 210. 225 मधून 210 वजा केल्यानंतर उरले 15. या उदाहरणामध्ये भागाकार आला आहे 1185 आणि बाकी उरलेली आहे 15. या उदाहरणामध्ये या भागाकारात आपण 42चा पाढा तयार न करता अंदाजे भाग देण्याच्या पद्धतीचाही उपयोग करू शकतो. की जसं 49 आहे तर त्यापेक्षा लहान संख्या 42 एक 42च आहे, म्हणून 42 एक 42चाच भाग द्यायचा. त्यानंतर पुन्हा 77 आहे, 77 मधून 42च जातील, कारण 42 दोन्ही 84 होतात, मोठी संख्या होते, म्हणून इथे 1चाच भाग द्यायचा. त्यानंतर 358 जे आहे, यामध्ये या 42 मधील पहिला जो अंक आहे 4, या 4ने 3ला पूर्णपणे भाग जात नाही, म्हणून 35चा विचार जर केला तर 4 8 32, 8चा भाग जातो, म्हणून इथे 8चा भाग आपण दिलेला आहे. हा एक अंदाज असतो, प्रत्येक वेळेस आपला अंदाज बरोबरच येईल असे नाही, एखादा अंक कमी जास्त होऊ शकतो. तर इथे 42 8 336चा इथे भाग दिलेला आहे. त्यानंतर जेव्हा इथे 225 आले होते तर 4ने या पहिल्या अंक जो 2 आहे याला भाग जात नाही, म्हणून 22चा विचार केला आणि 22ला जर 4ने भाग दिला तर 4 पंच 20, म्हणून 5चा इथे भाग दिलेला आहे. हा एक अंदाज असतो आणि अंदाजाने जर आपण उदाहरण सोडवलं तर आपल्याला पाढा बनवण्याचा त्रास होणार नाही, पाढा बनवण्यासाठी आपला वेळ जाणार नाही आणि अंदाजाने सुद्धा आपलं उत्तर बरोबर
येऊ शकतं. भाजक 30पेक्षा मोठा असेल त्या ठिकाणी अंदाजाने भाग ठरवून उदाहरण सोडवण्याच्या पद्धतीने खालील उदाहरण सोडवा. म्हणजे या ठिकाणी आपल्याला पाढा तयार करायचा नाही आहे, तर अंदाजाने उदाहरण सोडवायचे आहे. उदाहरण दिलेलं आहे 7584 भागिले 37. आता या ठिकाणी आपण 37चा पाढा तयार करणार नाही आणि अंदाजाने हे उदाहरण सोडवणार आहे. आधीचे 2 अंक आहे 75. तिथे एक लक्षात घ्या की 37 दुने 74 होतात, म्हणून 74च 75मधून वजा होतील, म्हणून पहिलाच भाग देऊन द्यायचा 37 दुने 74. 5 मधून 4 गेले, 1 उरला, 7 वजा 7 0 उरले, 8 खाली घेतला, इथे झाले 18. 37ने 18ला भाग जाणार नाही म्हणून शून्याचा भाग द्यायचा, इथे उरतील पुन्हा 18. त्यानंतर हा 4 इथे खाली घ्यायचा. आता आले आहे तिथे 184. आता 184ला 37ने भाग द्यायचा आहे, तर इथे एक लक्षात घ्या की 37 दुने 74 झाले होते आणि 37 चूक जर करायचे असले तर 74ला आपण जर दुप्पट केले तर येतील 148. 74 गुणेला 2, 4 दुने 8 आणि 7 दुने 14, म्हणजे 148 येतील. ते आपल्याला 184मधून वजा करायचे आहे. तर 37 चूक 148. कारण 37 गुणेला जर 5 केले तर 5 7 35, 5 हातचे आले 3, 5 त्रिक 15 अधिक 3 18, म्हणजे 185 उत्तर येते. म्हणून आपण इथे 5चा भाग देऊ शकत नाही, म्हणून 37 चूक 148चा भाग इथे दिलेला आहे. 4 मधून 8 वजा होत नाही म्हणून 8 कडून हातचा घ्या, इथे होतील 14, 8 जवळ राहतील 7. 14 वजा 8 बरोबर 6, 7 वजा 4 बरोबर 3, इथे राहतील 0 0. या उदाहरणामध्ये भागाकार आलेला आहे 204 आणि बाकी उरलेली आहे 36. आता या पद्धतीने आपण हे उदाहरण सोडवलं, परंतु अंदाज लावण्याच्या पद्धतीमध्ये आणखी एका प्रकारे आपण हे उदाहरण सोडवू शकलो असतो. इथपर्यंत ठीक आहे, पण 184 जेव्हा आलं तेव्हा 37ने 184ला कितवा भाग द्यायचा हे ठरवण्यासाठी या 37 मधला पहिला अंक आणि या 184 मधला पहिला अंक घ्यायचा. 3ने 1ला भाग जात नाही म्हणून दुसरा पण अंक घ्यायचा, म्हणजे इथे घ्यायचे आपल्याला 18. तर 3ने या दुसऱ्या अंकाशी आपल्याला तुलना करायची. 3 8 24, 3 गुणेला 8 24 आणि इथे संख्या होती 18. 18पेक्षा 24 हे मोठे आहेत, म्हणून 24चा जो एकक स्थानचा अंक आहे तो आपल्याला भाग द्यायसाठी घ्यायचा, म्हणजे 37 चूक 148. अशा पद्धतीने सुद्धा इथे अंदाज लावता येतो. आणि 37ने पहिला भाग देताना सुद्धा ही पद्धत आपल्याला इथे वापरता येईल की 37ने आता आपल्याला माहीत होतं 37 दोन्ही 74 म्हणून आपण सरळ सरळ भाग दिला, परंतु जर मोठी संख्या असली आणि आपल्याला लक्षात येत नसेल तर पहिला अंक घ्यायचा, भाज्य आणि भाजक दोघांचाही. 3ने 7ला भाग जातो, तर 3 दुने 6, म्हणजे 2चा पूर्णपणे भाग जातो, म्हणून 37 दोन्हीचाच इथे भाग जाईल, 37 दोन्ही 74. अशाही प्रकारे आपल्याला इथे अंदाज लावता येतो. ज्या प्रकारे आपल्याला सोयीचं पडलं आणि सोपं होत असेल तो अंदाज आपण इथे लावायचा असतो. उदाहरण क्रमांक 2 हे सुद्धा आपल्याला अंदाज लावून करायचं आहे, पाढा तयार करायचा नाही आहे. 8959 भागिले 53. तर 53चा पाढा आपल्याला येत नाही आणि पाढा इथे बनवायचा पण नाही आहे. तर पहिला भाग देताना लक्षात घ्या 89ला भाग द्यायचा आहे 53ने. तर 53चा पहिला अंक आहे 5 आणि 89चा पहिला अंक आहे 8. 5ने 8ला भाग द्या, 5 1 5, 1चा पूर्णपणे भाग जाईल, म्हणून इथे 53 1 53चाच भाग जाईल. 9 मधून 3 गेले, 6 उरले, 8 वजा 5 3 उरले आणि हा 5 इथे खाली घेतला तर इथे झाले आता 365. आता या 365ला 53ने कितवा भाग जाईल हे ठरवण्यासाठी 53 मधला पहिला अंक 5 आणि 365 मधला पहिला अंक 3. 5ने 3ला भाग जात नाही, म्हणून या
36चा आपण इथे विचार करायचा. 36चा दुसरा अंक आहे 6. 5 गुणिले 6, 5 गुणिले 6 बरोबर 30 आणि इथे होते 36. 36 आणि 30 मध्ये 36 मोठे आहे. 36चा एकक स्थानचा अंक आहे 6 म्हणून 53 सख. 53 सखचा भाग इथे द्यावा लागेल. 53 गुणिले 6 किती येतात ते बघूया. 53 गुणिले 6 सैंत्रिक 18, 18 8 हातचाला 1, 6 पंच 30 अधिक 1 31, ते आले 318. 365 वजा 318, कारण 53 गुणिले 7 केले तर ती संख्या 365 पेक्षा मोठी होईल. 5 मधून 8 जात नाही म्हणून 6 कडून हातचा घेतला, 6 कडे झाले 5. 15 मधून 8 वजा केले तर उरले 7. 5 वजा 1 4 आणि 3 वजा 3 0. इथे झाले 47, परंतु वर एक 9 बाकी आहे तो घेतला खाली. 479 झालेले आहेत. आता इथे कोणताच अंदाज बांधण्याची आवश्यकता नाही आहे, कारण 53 जो आहे 53 आहे. 53 गुणिले 10 उत्तर येईल 530. 53 आहे 530 आणि संख्या आहे आपली 479, म्हणजे 80च्या जवळपास, 480च्या जवळपासची संख्या आहे ही. आणि त्याच्यानंतर 10वा भाग जातो आपला. 53 आहे 530, म्हणजे ही संख्या मोठी आहे, तर 53 इथे भाग जाईल. 53 गुणिले 9, 9 त्रिक 27, 7 हातचे आले 2, 9 5 45 अधिक 2 47, 477 बरोबर आपल्या इथे भाग जाईल. 53 9 477. 9 मधून 7 गेले 2 उरले. 7 वजा 7 0, 4 वजा 4 0 आणि 0 0. इथे भागाकार आलेला आहे 169 आणि बाकी उरलेली आहे 2. खालील भागाकार करा. उदाहरण क्रमांक 1, 2453 भागिले 32. आता या ठिकाणी एकतर आपण पाढा तयार करून सोडवा किंवा अंदाज लावून सोडवा. ज्या उदाहरणामध्ये जी गोष्ट आपल्याला योग्य आणि सोपी वाटेल ती तिथे वापरायची. पाठ असेल किंवा तयार करता असेल तर तयार करा, किंवा अंदाज लावता येणे शक्य होत असेल सहजपणे तर अंदाज लावून सोडवा. आता या ठिकाणी मी पाढा तयार करून घेतला आहे. एक उदाहरण आपण पाढा तयार करून सोडवणार आहे. तर भाग द्यायचा आहे आपल्याला 32नी, तर 32चा पाढा तयार केलेला आहे. तर 32चा पाढा तयार करताना या ठिकाणी 32 मध्ये 3 आणि 2 हे 2 अंक आहे. पाढा तयार करायची सोपी पद्धत तुम्हाला माहीत असेलही, परंतु आता मी सांगत आहे पुन्हा. 3 आणि 2 या दोघांचा आपल्याला जो पाढा माहीत आहे त्या पाढ्याचा वापर करूनच आपण 32चा पाढा इथे तयार करणार आहोत. इथे मी 3चा पाढा लिहून घेतला आहे आणि इथे 2चा पाढा लिहून घेतला आहे आणि इथे 32चा पाढा इथे तयार होत आहे. तो कसा तयार होतो बघूया. 3 आणि 2 लिहून घ्या, झाले 32. 6 4 तसेच लिहा, 32 2 64. 9 6 तसेच लिहा, कारण एक एक अंक आहे म्हणून. 32 त्रिक 96. 12 आणि 8 तसेच लिहून घ्या, 32 चूक 128. आता या ठिकाणी 2 2 अंक इथे आलेले आहे, म्हणून हा जो एकक स्थानचा शून्य आहे इथेच लिहून घ्यायचा. आणि ही जी संख्या आहे 15 आणि हा 1, या दोघांची करायची बेरीज. 15 अधिक 1 16. इथे एकक स्थानचा 2 लिहून घ्या आणि 18 अधिक 1 19. एकक स्थानचा 4 लिहा, 21 अधिक 1 22. एकक स्थानचा 6 इथे लिहिला, 24 अधिक 1 25. एकक स्थानचा 8 इथे लिहिला आणि 27 अधिक 1 28. एकक स्थानचा 0 इथे लिहिला, 30 अधिक 2 32. अशा प्रकारे आपला 32चा पाढा इथे तयार झालेला आहे. आता पाढा बनवून आपण हे उदाहरण सोडवणार आहे. 32नी 24ला भाग जाणार नाही, म्हणून पहिला भाग जाईल आपला शून्याचा. राहिली इथे 24. 5 घेतले खाली, 245 झाले. आता 245 पेक्षा जवळपासची लहान संख्या आपल्याला बघायची आहे. ती आहे 224 आणि त्याच्या समोरची संख्या 256 म्हणजे मोठी होईल. 224 आहे 32 7, म्हणून द्यायचा 7चा भाग 245 वजा 224. 5 वजा 4 1, 4 वजा 2 2, 2 वजा 2 0. या ठिकाणी
इथे खाली आले 21 आणि हा जो वरचा 3 उरलेला आहे तो खाली घेतला आपण आणि इथे संख्या झालेली आहे 213. आता 213 मधून कोणती संख्या वजा होईल ती पाहू. 32 आता 224 आहे आणि 32 सख 192 आहेत म्हणून इथे 6चा भाग देऊ. 192 याच्यातून वजा करू. आता 3 वजा 2 1. 1 मधून 9 जात नाही, 1 कडून हातचा घेतला, इथे राहिला 1, इथे झाले 11. 11 वजा 9 2. 1 वजा 1 0 आणि शून्याशी 0. या ठिकाणी आपला भागाकार आलेला आहे 76 आणि बाकी उरलेली आहे 21. दुसरं उदाहरण आहे 9564 भागेला 87. या ठिकाणी आपल्याला पाढा तयार करायचा नाही आहे, फक्त अंदाजाने हे उदाहरण सोडवायचं आहे. 87 ने आता भाग देताना पहिल्या दोन अंक जे घेतले आपण, पहिल्या दोन एक संख्या 95, तर 95चा पहिला अंक 9 आणि 87चा पहिला अंक 8 आहे. 8ने जर 9ला भाग दिला तर 1चा पूर्ण भाग जाईल, 8 1 8, म्हणून या ठिकाणी 87 1 87चाच पहिला भाग जाईल. 5 मधून 7 जात नाही म्हणून इथून हातचा घ्या, इथे राहिले 8, इथे झाले 15. 15 वजा 7 बरोबर 8. 8 वजा 8 बरोबर 0 आणि हा शेजारचा 6 जो आहे तो घेतला आपण खाली. 87 मोठे आहे आणि 86 लहान आहे म्हणून भाग जाणार नाही, भाग द्यायचा इथे शून्याचा. 86 तसेच राहिले आणि जो 4 आहे तो घेतला खाली, संख्या झाली 864. आता 87ने 864ला भाग द्यायचा तर कितवा भाग जाईल, तर इथे एक लक्षात घ्या, 87 10, 87 10 होतील 870 आणि 864 नंतर 70 व्हायला अगदी 6च अंक बाकी राहतात, म्हणजे नक्कीच आपल्याला 870चा भाग जाणार नाही 10चा, तर 87ला 9चा भाग जाईल. तर 87 गुणिले 9 किती होतात ते बघून घ्या. 9 7 63 अशी 3 हातच्याले 6, 9 8 72 अधिक 6 78, म्हणजे 783. भाग जाईल 9चा, वजा करा 783. 4 वजा 3 1. 6 मधून 8 जाणार नाही तर इथून हातचा घ्या, इथे राहतील 7, इथे होतील 16. 16 वजा 8 8. 7 वजा 7 0. या ठिकाणी भागाकार आलेला आहे 109 आणि बाकी उरलेली आहे 81. तिसरं उदाहरण आहे 3542 भागेला 27. इथे मांडणी करून घेतली आहे. आता 27ने भाग देताना 27 मधला 2 आणि या 3542 मधला पहिला अंक जो आहे 3, या दोघांचा विचार करायचा. 2ने 3ला भाग जातो, बे 1 बे, म्हणजे 1चा भाग जातो, म्हणजेच ह्या 35ला 27ने 27 1 27चा भाग जातो. 5 मधून 7 वजा होत नाही म्हणून शेजारच्या 3 कडून हातचा घ्या, 3 जवळ राहतील 2, इथे होतील 15. 15 वजा 7 बरोबर 8 आणि 2 वजा 2 बरोबर 0. हा 4 इथे खाली घेतलाय. 27 त्रिक 81, म्हणजे 3चा भाग जाईल. 4 वजा 1 3, 8 वजा 8 0 आणि हा जो वर 2 आहे तो आता इथे घेऊन घ्यायचा खाली, इथे झाले 32. 32ला सुद्धा आता 27ने 1चाच भाग जाईल. 27 1 27. 2 मधून 7 जात नाही, 3 कडून हातचा घ्या, 3 जवळ राहतील 2, इथे होतील 12. 12 वजा 7 5 आणि 2 वजा 2 0. या ठिकाणी भागाकार आलेला आहे 131 आणि बाकी उरलेली आहे 5. उदाहरण क्रमांक 4 5789 भागेला 41. इथे मांडणी करून घेतलेली आहे. आता अंदाज लावूया कितीचा भाग जाईल. इथे आहे 57 आणि हे 41. 41चा जो 4 आहे हा पहिला अंक आणि 57 मधला 5 हा पहिला अंक आहे. 4ने 5ला 1चा पूर्ण भाग जातो, 4 1 4, म्हणून 41ना 41 1 41 हा पहिला भाग जाईल. 7 वजा 1 6, 5 वजा 4 1, इथे झाले आहेत 16 आणि वरचे जे 8 आहे ते घेऊया खाली. संख्या झाली आपली 168. 41ने आता 168ला भाग द्यायचा आहे.
तेव्हा 41 मधला पहिला 4 आणि 16 मधला पहिला 1 घ्या. 4ने 1ला भाग जात नाही म्हणून या दुसऱ्या संख्येचा विचार करा. दुसऱ्या अंकाचा संख्या होईल आपली 16. 16चा जो एकक आहे, 16चा जो पहिला अंक आहे 6, या 6ला 4ने गुणायचं. 6 चूक 24. आणि 16पेक्षा 24 हे मोठे आहेत. 24चा एकक स्थानचा अंक आहे 4 म्हणून 41 चूकचा भाग इथे द्यायचा आहे. 41 गुणिला 4, 4 1 4 आणि 4 चूक 16 म्हणजे 164. 8 वजा 4 4, 6 वजा 6 0, 1 वजा 1 0. इथे राहिलेले आहे 4, वरचा 9 इथे घेऊन घ्या. 41 1 41, 9 मधून 1 गेला, 8 उरले, इथे राहतील 0. या ठिकाणी भागाकार आला 141 आणि बाकी उरलेली आहे 8. पुढील उदाहरण आहे 5634 भागिला 43. आधी आपल्याला 56ला भाग द्यायचा आहे, त्यामुळे 43ने भाग जातो की नाही पाहूया. 43चा पहिला अंक 4, 56चा पहिला अंक 5, 4ने 5ला 1नी पूर्ण भाग जातो. 4 1 4 म्हणून इथे 43 1 43चा पहिला भाग जाईल. 6 वजा 3 3, 5 वजा 1 5 वजा 4 उरला 1 आणि 3 घेतली इथे खाली. संख्या झाली 133. 43ने 133ला भाग द्यायचा आहे. 4ने 1ला भाग जात नाही म्हणून आपण 3चा सुद्धा इथे विचार करूया. 4ने जर 3ला गुणलं तर 4 त्रिक येतील 12 आणि ही जी संख्या आहे 13. 12पेक्षा 13 मोठे आहे, तर 13चा जो एकक आहे तो आहे 3 म्हणून या ठिकाणी 3चा भाग द्या आणि 43 त्रिक किती होतात ते लिहायचे. 3 त्रिक 9, 3 चूक 12 म्हणजे 129. 3 मधून 9 वजा होत नाही म्हणून 3 कडून हातचा घ्या. इथे राहतील 2, इथे होतील 13. 13 वजा 9 बरोबर 4 आणि 2 वजा 2 0, 1 वजा 1 0. हा जो बाजूचा 4 आहे तो आता इथे घेऊया खाली. इथे झाले 44. 43 1 43, 4 वजा 3 1 आणि बाकी इथे उरले 0. भागाकार आलेला आहे 131 आणि बाकी उरलेली आहे 1. पुढील उदाहरण आहे 63,458 भागिला 26. या ठिकाणी आधी 26ने भाग द्यायचा आहे आपल्याला. तर इथे पहिले 2 अंकाचा विचार करू 63चा. मगाशीच मी सांगितलं होतं तुम्हाला की आपण जो अंदाज लावतो हा प्रत्येक वेळीच अंदाज तो योग्य ठरेलच असा नाही. कधी कधी तो अंदाज प्रत्येक ठिकाणी लागू होत नाही. जसं आता 26चा पहिला अंक आहे 2, 63चा पहिला अंक आहे 2 आणि 2 त्रिक 6, 3चा हा पूर्ण भाग जातो. परंतु 26 त्रिक जर आपण घेतले 3 सक 1808, हातचा 1 3 2 6 आणि 1 7, 26 त्रिक होतात 78. पण 78 63मधून वजा होणार नाहीत म्हणून आपल्याला 26 दोन्ही 52चा भाग द्यावा लागेल. 26 दोन्ही 52. 3 वजा 2 1, 6 वजा 5 1 आणि हे 4 आपण इथे घेतले खाली. तर या ठिकाणी एक लक्षात घ्या 26 दोन्ही 52 होते, तर 52चे जर दुप्पट केली आपण तर 104 होतील म्हणजे 26 चूक 104 होतील. 26 गुणिला 4 बरोबर 104. तर इथे 4चा भाग देऊया. 26 चूक 104. 4 वजा 4 0, 1 मधून 0 गेला 1 राहिला आणि 1 वजा 1 0. बाजूचा 5 आपण इथे खाली घेतलेला आहे. संख्या झाली 105. पुन्हा 26 चूक 104चा भाग इथे जाईल. 5 वजा 4 1. त्यानंतर हे जे 8 आहे ते 8 आपण इथे खाली घेऊन घेऊया. 26ने 18ला भाग जाणार नाही म्हणून आपण भाग द्यायचा इथे शून्याचा. 18 वजा 0 बरोबर 18. या ठिकाणी भागाकार आलेला आहे 2440 आणि बाकी उरलेली आहे 18.